नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण खूप गंभीर वळण घेत पुढे चाललंय. गंभीर वळण यासाठी म्हणतोय की कोण कोणाच्या बाजूनं, कोण काम करतोय, कोण काम करत नाहीये, कोण कोणाचं काम करतोय आणि कोण कोणाला काम दाखवतोय हे काहीच समजायला मार्ग नाही. राज्याच्या राजकारणात आरोप होत आहेत आणि आरोपानंतर एक एक प्रकरणं समोर येत आहेत. एक गंभीर प्रकरण घडलं. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप झाले, बलात्काराचे आरोप झाले. बलात्कारी स्त्रीनं स्वतः होऊन ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची FIR रूपांतर व्हायला अजून विलंब आहे, पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं होतं. या राजकारणात भारतीय जनता पक्षानं उडी घेतली नसती तरच नवल. भाजपानं धनंजय मुंडे यांच्या बडतर्फीची मागणी जोर लावून धरली. या मागणीमध्ये अनेक दिग्गज नेते समोर आले. किरीट सोमय्या, चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील या सगळ्यांनीच उडी घेत या धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी, गुन्हा दाखल करावा, चौकशी करावी अशी मागणी जोर लावून धरली. आता या प्रकरणात 2 माणसं उडी मारतील असं अपेक्षित होतं. सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे. अगदी अनाजीपंत अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांची संभावना केलेली आहे. पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी अगदीच सावध पवित्रा घेत धनंजय मुंडेंचा ना विरोध केला ना पाठिंबा दिला. दुसरी व्यक्ती म्हणजे पंकजा मुंडे. पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या घरातीलच व्यक्ती. त्यामुळे अशा प्रकरणात आपल्याच कुटुंबाची इज्जत बाहेर काढायची नाही असा सूज्ञपणाचा निर्णय घेत पंकजा मुंडे शांत बसल्या. पंकजा मुंडे यांचं शांत बसणं स्वाभाविक होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी अशी चुप्पी साधणं आणि सावध पवित्रा घेणं हे आश्चर्यकारक होतं. खरं तर या प्रकरणाची बातमी तक्रार दाखल झाल्यानंतर 8-10 तास उशिरानं सगळीकडे आली आणि जिथं आली तिथे देवेंद्र फडणवीसांचा सहभाग असल्याचं जाणवत होतं. फडणवीस या आरोपाच्या मागे आहेत का असा प्रश्नही उपस्थित होत होता. पण फडणवीसांनी अगदीच सावध पवित्रा घेत एक तर आपण हे प्रकरण काढलं नाही किंवा याला हवा दिली नाही असा मेसेज दिलाय की धनंजय मुंडे आपल्या जवळचे आहेत, आपण त्यांना धक्का लावणार नाही असा मेसेज दिलाय. याबाबतही चर्चा सुरू आहे. अपेक्षित असं होतं की शरद पवारांची भेट झाल्यानंतर शरद पवार धनंजय मुंडे यांची बाजू घेतील आणि हे प्रकरण तितकंसं गंभीर नाही आहे असं म्हणतील. पण घडलं उलटं. पवारांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आलेली तक्रार गंभीर असल्याचं माध्यमांच्या समोर सांगितलं. तुलनेत दुसऱ्या मंत्र्यांची प्रकरणं गंभीर नसल्याचं सांगत शरद पवारांनी अजून एक धक्का दिला. ज्यांनी बाजू घ्यायला हवी होती त्यांनी हे प्रकरण गंभीर आहे, पक्षासमोर मांडू, निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली आणि ज्यांनी हे प्रकरण गंभीर आहे, यात ताबडतोब राजीनामा द्यायला हवा असं म्हणायला हवं होतं, त्यांनी याचा योग्य तो तपास करावा अशा स्वरूपाची मिळमिळीत प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस अगदी त्वेषानं या प्रकरणात उतरले नाहीत याची जाणीव असताना सुद्धा चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या भूमिकेच्या विरोधातली भूमिका घेतली. चित्रा वाघ यांनीही दणकावून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. तशी अनेक लोक भाजपचीही मागणी करत होते. इथे भाजपात वेगवेगळी माणसं वेगवेगळी मत व्यक्त करत होती आणि तिकडे राष्ट्रवादीत ज्यांनी सावरायला हवं होतं ते मात्र हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत होते. प्रकरण एवढ्यावरच थांबलं तर नवल. दुसरी आणखी एक घटना अशी घडत होती की भाजपचे एक माजी आमदार जे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत ते कृष्णा हेगडे हे त्या पोलीस ठाण्यात गेले आणि या महिलेनं मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता अशी तक्रार देखील देऊन टाकली. भाजपचाच एक नेता राष्ट्रवादीच्या नेत्याला अडवणाऱ्या महिलेनं मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता अशी कबुली देतो आणि सांगतो की मी त्यात अडकलेलो नव्हतो. आश्चर्यकारक आहे. धनंजय म्हणजे अर्जुन आणि कृष्णा हेगडे म्हणजे श्रीकृष्ण. या अर्जुनाच्या मदतीला भाजपचा कृष्ण आला की काय असा प्रश्न पडतो. बरं, कृष्णा हेगडे हे देवेंद्रांच्या इच्छेवरून आलेत का हाही प्रश्न आहे. एकूणच ज्या पक्षात सावरायला गेला पाहिजे होतं तो पक्ष गंभीर आहे म्हणतोय आणि ज्या पक्षाने गंभीर आहे म्हणायला पाहिजे होतं तो पक्ष सावरायला बघतोय. असं असतं राजकारण. राजकारणात कोण कोणाच्या जवळचा कोण कोणाच्या दूरचा हे सांगताच येत नाही. बरं, माध्यमांच्या मधून ज्या गोष्टी घडत आहेत त्याही खूप गंभीर आहेत. असं म्हणतात की पीडितेची कोणतीही ओळख उघड होऊ नये,
पण माध्यमांच्या मधून, समाज माध्यमांच्या मधून पीडितेची सगळीच ओळख बिनधास्तपणे उघड करणं चालू आहे. ती कोण आहे, ती कुठली आहे, ती कोणाची बहीण आहे, ती कोणत्या गावात राहत होती, या सगळ्या माहिती साध्यंत सांगणं सुरू आहे. म्हणजे काय, तर कायदा धाब्यावर. एकीकडं मंत्र्यांवर अत्याचाराचे आरोप होतात, मंत्र्यांचा पक्ष याला गंभीर म्हणतो, मंत्र्यांचा विरोधी पक्ष याच्यात योग्य ती कारवाई व्हावी असं म्हणतो, आणि मंत्र्यांच्या विरोधी पक्षातली मंडळी ती महिला माझ्यावरही हाच डाव टाकत होती असा आरोप करतो. राजकारणात कुणाच्या बाजूने कोण उतरेल सांगता येत नाही, आणि त्यावरून एका वर्तमानपत्रानं तर दोघात पक्षांतराची बातमी देखील देऊन टाकली. लोकसत्ताच्या लेखी पक्षांतर म्हणजे जणू संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला वाण द्या, आम्ही तुम्हाला वाण देऊ. म्हणजे पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेला सांगायचं, बाबा तू जा भाजपात, मी जाते राष्ट्रवादीत. किंवा धनंजय मुंडेंनी पंकजाला सांगायचं की राष्ट्रवादीत माझं काही जमत नाही आहे, तू जा राष्ट्रवादीत, मी जातो भारतीय जनता पक्षामध्ये. हे का संक्रांतीचं वाण आहे? अरे तुम्ही किमान धनंजय मुंडेंना विचारलंय का की बाबा तुम्हाला राष्ट्रवादीत खरंच नको राहायचं आहे का, तुम्हाला भाजपात जायचं आहे का? की तुम्ही पंकजा मुंडेंना विचारलंय की पंकजा तुम्हाला भाजपात राहायचं नाही आहे का, तुम्ही राष्ट्रवादी जाणार आहेत का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणतायत, भाजपचे अध्यक्ष काय म्हणतायत, कशाचंही सोयरसूतक कशाला नाही. आली इच्छा मनात लावून टाकली बातमी असा माध्यमातला सुद्धा प्रकार सुरू आहे. पीडितेची ओळख द्यायला नको ती माध्यमातून दिली जाते आहे. राजकारण्यांनी ज्याची बाजू घ्यायला हवी त्याची ते घेत नाही आहेत, ज्याची बाजू घ्यायला नको त्याची ते घेत आहेत. भाजपतली सुंदोपसुंदी, भाजपतले मतभेद उघड होण्याचा देखील प्रकार चालू आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वरती हे प्रकरण काढल्याचा आरोप होऊ नये म्हणून स्वतःचा बचावण्यासाठी फडणवीस इथे बचावात्मक पवित्रा घेत आहेत का, हाही प्रश्न आहे. की खरंच फडणवीसांना धनंजय मुंडेंना वाचवायचं आहे, मग फडणवीसांना वाचवायचं आहे तर चंद्रकांत पाटील याच्या विरोधातली भूमिका का घेत आहेत? म्हणजे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी वैचारिक दरी आहे. नुकत्याच चालू असलेल्या प्रयत्नांच्या मध्ये, म्हणजे पूर्वी झालेल्या सरकार भाजपच्या बनवण्याच्या प्रयत्नामध्ये अजित पवारांच्या सोबत धनंजय मुंडे होते असंही म्हणतात, आणि याच प्रयत्नांमुळं धनंजय मुंडेंवर ही वेळ आली आहे असंही बोललं जातं. तसं असेल तर फडणवीसांच्या सोबत धनंजय मुंडे असल्यामुळं धनंजय मुंडेंची बाजू घेणं स्वाभाविक होतं. बरं, मागच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी कुणाला बाहेरच्या पक्षातल्या माणसाला मदत केली आणि आपल्या लोकांना पाडलं याची जंत्री आहे. ती जंत्री, ती चर्चा खरी की खोटी यावर आता शिक्कामोर्तब व्हायला लागलाय. भाजपामधले अंतर्गत मतभेद पुढे येत आहेत, राष्ट्रवादीमधले अंतर्गत मतभेद पुढे येत आहेत. एकूणच काय तर अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकारण जोरदार पेटलं आहे. पण या पेटलेल्या राजकारणात तिचं काय, जी तक्रार आहे त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, तो बिनबोभाटपणे सांगतोय की होय माझे संबंध होते, परस्पर सहमतीने होते. पण हा खटला, ही तक्रार संबंध कुणाशी होते यावर नाही आहे, अत्याचार कुणावर झाले याच्याशी आहे. जिच्यावर अत्याचार झालेत तिचा या पूर्वीच्या संबंधाचा काही संबंध नाही आहे. पण तरीही त्याचा उल्लेख करून वारंवार पीडित स्त्रीच्या हेतूवरती शंका घेतली चालली आहे. म्हणजे एकूणच सगळं काय तर आरोपाचं स्पष्टीकरण, आरोपाचं तुष्टीकरण, आरोपातून वाचवण्याचा प्रयत्न, या सगळ्यात राजकारण आहे. एका महिलेची इज्जत, एका महिलेची अब्रू महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या खेळाचा एक हिस्सा बनून गेली आहे. वाईट याचं वाटतंय.